महाराष्ट्रात सध्या महायुतीचं सरकार आहे। मंत्रिपदासाठी सगळीकडेच रस्सीखेच पाहायला मिळते। तीनही पक्षांच्या नेत्यांनी आपल्याकडे मंत्रिपद नसल्याचं वारंवार नाराजी व्यक्त केली आहे। अशातच आता रायगड जिल्ह्याचा पालकमंत्रीपदाचा तिढा अजूनही सुटलेला नाही। रायगड जिल्ह्यातील राष्ट्रवादीचे अदिती तटकरे आणि शिवसेना पक्षाचे मातब्बर नेते भरत गोगावले रायगडच्या पालकमंत्रीपदासाठी आग्रही असल्याचं नेहमीच समोर आलं आहे। त्यातच गोगावलेंच्या एका विधानानंतर भरत गोगावले या रस्सीखेचातून माघार घेणार नाही असंच दिसून येत आहे। काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री तथा भाजपचे ज्येष्ठ नेते अमित शहा रायगड जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते। यावेळी सुनील तटकरे यांनी पालकमंत्रीपदासाठी शहांकडे शब्द टाकल्याचं बोललं जातं। त्यानंतर गोगावले यांचा पत्ता कट होणार का असा प्रश्न उपस्थित झाला होता। पण गोगावले यांनी केलेल्या ताज्या विधानानंतर अजूनही खेळी संपलेली नाही असा संदेश सर्वांना राजकीय वर्तुळात गेल्याचं म्हटलं जात आहे। माझी मंत्रिपदाची इच्छा पण पूर्ण होईल असं भरत गोगावलेंनी म्हटलंय। आता गोगावले यांच्या या विधानानंतर चर्चांना उधाण आलेलं आहे। त्यामुळे रायगड जिल्ह्याचे पालकमंत्रीपद नेमकं कोणाकडे जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागून आहे।